10 ते 12 दिवसात महानगरपालिकेचा 5% निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार। महानगरपालिकेचे दिव्यांग आघाडीचे अधीक्षक रामेश्वर घोळवे यांची माहिती। जालना महानगरपालिकेकडून दिव्यांगांसाठी 5% निधी दिला जातो, मात्र 5% निधी न आल्याने अनेक लाभार्थ्यांनी महानगरपालिकेकडे तक्रारी दिल्या आहेत। जालना लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळे 5% निधी देण्यास उशीर झालाय। आता आचारसंहिता संपलेली आहे। 10 ते 12 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जालना महानगरपालिकेचे दिव्यांग आघाडीचे अधीक्षक रामेश्वर घोळवे यांनी आज दिनांक 7 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान दिली आहे। जालना महानगरपालिका हद्दीतील 1075 महानगरपालिकेकडे सादर झाले असल्याची माहिती रामेश्वर घोळवे यांनी दिली आहे। जालना महानगरपालिकेचा 5% जे निधी आहे तो उशीर काय झाला सर, ते दिव्यांगांच्या खात्यात टाकण्यासाठी? दिव्यांग निधी जालना शहर महानगरपालिका आर्थिक वर्ष 2023-24 साठी जे लाभार्थी अद्यापर्यंत म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत आपण अर्ज म्हणजे स्वीकारलेले, त्याच्यामध्ये जसे अर्ज स्वीकारल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपल्याला तो दिव्यांग निधी आहे ते वाटप करण्यात आला नाही। आता आचारसंहिता संपलेली आहे। आचारसंहिता संपल्या आता प्रस्तावित केल्याप्रमाणे त्यांची तो मंजुरी घेऊन ताबडतोब पुढील 10 ते 15 दिवसाच्या आत लाभार्थ्याच्या खात्यात दिव्यांग निधी वाटप करण्याची प्रयत्न चालू आहे। तर कधीपर्यंत हा निधी दिव्यांगांच्या खात्यात पडेल? दिव्यांग निधीचा आता आजपासून आम्ही म्हणजे मंजुरी घेणे चालू आहे आणि मंजुरी घेतल्या जसे लाभार्थ्याच्या अकाउंटवर RTGS पुढील 10 ते 15 दिवसाच्या आत त्यांच्या अकाउंटवर म्हणजे पाठवण्यात येईल आणि त्यांच्या अकाउंटवर जमा केल्यात येईल। सर किती निधी, समजा आज अंदाजे किती जणांचा तुमच्याकडे अर्ज आलेला आहे महानगरपालिकेत? अर्ज आतापर्यंत आपल्याकडे तसे तर खूप अर्ज आलेले आहेत, पण आपल्या शहरातील दिव्यांग लाभार्थी 1075 लाभार्थी आहे। 1075 या लाभार्थ्याला आपण लाभ देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे 10 ते 15 दिवसात त्यांना लाभ भेटेल। सर एका दिव्यांगाला किती, समजा 5% निधीतून? तर माननीय आयुक्त साहेब ठरवून त्याप्रमाणे ती निधी राहील आणि आता सध्या सांगता येणार नाही किती निधी आहे, पण ज्याप्रमाणे कारण येणाऱ्या काळामध्ये दिव्यांग सर्वेक्षण बी करायचं आणि दिव्यांग सर्वेक्षण करण्यासाठी काही पैसा आपल्यापेक्षा आपल्या अकाउंटवर जमा करणं म्हणजे जमा असणं अपेक्षित आहे, जेणेकरून ते दिव्यांग सर्वेक्षणाचा खर्च त्याच्यातून भागवता येईल। काय नाव सर आपलं? रामेश्वर घोळवे।